एका मीमने अचानक पूर्ण भारतात पूर्ण इंटरनेट हलवून टाकलं. नाव कॉकरोच जनता पार्टी. सुरुवातीला लोकांना हा जोकच वाटला, पण काही दिवसात लाखो लोकांनी पेज फॉलो करायला सुरुवात केली. मीम्स, एडिट, रील्स आणि अचानक हा फक्त ट्रेंड न राहता एक डिजिटल मुवमेंट सारखा दिसू लागला. सपोर्टर्स म्हणतात ही फ्रस्ट्रेटेड युथची रिॲक्शन आहे. ही जी आहे फ्रस्ट्रेटेड युथची रिॲक्शन आहे. जॉब, एक्झाम, इन्फ्लेशन या सगळ्यांचा राग आता मीम्स मधून बाहेर येतोय. कॉकरोचला कितीही मारलं तरी तो परत येतो. म्हणजेच सामान्य माणसाचा आवाज कितीही दाबला तरी तो पुन्हा वर येतोच. आणि मग कॉन्ट्रोवर्सी खरी सुरुवात झाली. त्या कॉन्ट्रोवर्सीची काही सोशल मीडिया अकाउंट्स रिस्ट्रिक्टेड किंवा विथहेल्ड झाल्याच्या बातम्या समोर आल्या. काही तर ब्लॉकही झाल्या सोशल मीडिया अकाउंट्स. आणि मी गोष्ट विचारतो गव्हर्नमेंटला, मी स्वतः एक गव्हर्नमेंटला प्रश्न विचारतो, जर सरकार चुकीचं नसेल तर अकाउंट बंद करण्याची गरज का पडते? लोकांना का बोलू दिले जात नाही? जर तुम्ही बरोबर असाल तर टीकेची भीती कशाला? हो, काही लोक म्हणतील रूल्स असतात, रेग्युलेशन असतात आणि ते खरंच आहे, ते काही चुकीचं नाही. पण इंटरनेटवर जर आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर लोक अजून मोठ्याने बोलायला लागतात. कारण आजच्या भारतात पॉलिटिक्स फक्त रॅलीज मध्ये नाही, ते मीम्स मध्ये, रील्स मध्ये आणि हॅशटॅग मधूनही होतं. कॉकरोच जनता पार्टी मुवमेंट बनेल की नाही हे तर फक्त वेळच सांगेल. का फक्त ट्रेंड बनून राहील तेही वेळच सांगेल. बघूयात, वेळेची वाट बघूयात. फक्त माझी तेवढीच इच्छा आहे की जे बोलतायत त्यांना बोलू द्या. जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला भीती कशाचीच नाहीये, बोलू द्या. धन्यवाद.